राज्य सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतरही राज्यात अशांतता आणि अराजकता पसरवली जात आहे असं सांगत हा कट रचण्यामागचा सूत्रधार शोधून काढून या प्रकरणी गुन्हा दाखल करून SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज विधान परिषदेत केली। या राज्यामध्ये जर कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत असेल तर ते कोणी असो याचं प्लॅनिंग करणाऱ्याच्या विरोधात त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे। SITची चौकशी झाली पाहिजे। सभापती महोदय, या ठिकाणी जे दगडफेक ते दगड ट्रॅक्टर मधनं आणली त्याचं प्लॅनिंग झालं। या संदर्भात आरोपी स्वतः जो होता 307 तो सांगतोय त्याची चौकशी होऊन SITची कारवाई सरकार करणार का, हा या ठिकाणी मला आपल्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारायचा। सभापती महोदय, उपमुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, तसंच जरांगे यांच्या सभांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च कुठून करण्यात आला त्या आर्थिक व्यवहारांची ED मार्फत चौकशी करावी अशी मागणी देखील दरेकर यांनी यावेळी केली। जरांगे यांच्या आंदोलनाच्या मागे शरद पवार आणि षडयंत्र रचण्यामागे राजेश टोपे यांचा हात असल्याचा दावा जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे। याकडे लक्ष वेधत या दाव्यांची चौकशी करावी अशी मागणीही दरेकर यांनी यावेळी केली। त्यापूर्वी या मुद्द्यावरून विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी आणि गदारोळ झाला। त्यामुळे कामकाज 3दा तहकूब करावं लागलं, तसंच विरोधकांनी सभात्यागही केला।